नमस्कार, पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. फायर सर्टिफिकेट नसल्यास होणार कारवाई. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण केंद्र, शाळा तसेच महाविद्यालय अशा विविध शैक्षणिक संस्थांना आता फायर सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात आलंय. पिंपळे सौदागर येथील आगीच्या पार्श्वभूमीवर कार्यवाही करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य. शहरात विविध ठिकाणी फुटपाथवर तसेच रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परिसराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. हिंजवडीत अपघातात वाढ. हिंजवडी आयटी पार्कमध्ये बस चालक तसेच जड वाहतूक करणाऱ्यांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असून यातून अपघात घडत असल्याचं समोर आलं आहे. तर पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिक सांगत आहेत. शहरात अवजड वाहनांना प्रति तास 30 किलोमीटरची मर्यादा. पिंपरी चिंचवड, हिंजवडी तसेच MIDCतील अपघातांची संख्या वाढत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलं आहे. आजपासून हा आदेश लागू होणार आहे. ऑनलाईन बेटिंगद्वारे लाखोंचा गंडा. रेड्डी अण्णा नावाच्या विनापरवाना वेब पोर्टलद्वारे ऑनलाईन जुगार खेळवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. पुनावळे येथे हा प्रकार सुरू होता. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.